नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर छान बाहेर पाऊस चालू आहे आणि आपल्याला कुरकुरीत वडे बनवायचे आहे। तर आज आपण मुगाच्या डाळीचे वडे बनवत आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। चला तर मग आपण बनवूया। तर मुगाच्या डाळीचे वडे बनवायचे आहे आपल्याला। तर त्यासाठी इथे मी डाळ भिजत घातली। तर 1 ते 2 तासासाठी आपल्याला डाळ भिजवून घ्यायची। तर सालीची डाळ आहे, हे बघा। ताशी सालीची डाळ घ्यायची आपल्याला मुगाची आणि 2 तास आपण भिजवून घेतली ही। त्यानंतर इथं मी बारीक रवा घेतलाय अर्धी वाटी, तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला 2 चमचे, ओवा घेतलाय, त्यानंतर इथं लसूण घ्यायचं आहे, 9 ते 10 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अर्धा इंच आलं आणि जिरे घ्यायचे अर्धा चमचा। तर आता आपल्याला पहिले काय करायचे, का डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची। तर आपल्याला जाड रवा घ्यायचा नाही, तर बारीक रवा घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे बारीक रवा घेतलाय। तर पहिले आपण डाळ स्वच्छ धुवून आणि दळून घेऊ। तर डाळ मी एकदम स्वच्छ धुवून घेतली, 2 ते 3 पाण्याने आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची। त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे। तर पाणी जास्त प्रमाणात घालायचं नाही दळताना, अगदी थोडंसं पाणी घालायचं दळताना। तर मी इथे हे छोटं भांडं घेतले, तर आपल्याला छोट्या भांड्यामध्ये व्यवस्थित दळून घ्यायचे। छोट्या भांड्यामध्ये ना पटकन दळलं जातं आणि व्यवस्थित दळलं जातं। तर वरतून झाकण ठेवून दळून घ्यायचे। तर अगदी व्यवस्थित मी दळून घेतले। तर इथे मी बिलकुल पाणी नाही घातलेलं, कारण डाळ व्यवस्थित भिजल्या गेली आहे। तर आपला जाड रवा असतो ना, तर त्याप्रमाणे ठेवायचे। तर थोडी मध्ये डाळ राहिली तरीही चालेल, छान कुरकुरीत वडे तयार होतात। काढून घ्यायचे आणि सर्वी डाळ अशी दळून घ्यायची आपल्याला। तर मी सर्वी डाळ दळून घेतली। तर आता आपल्याला काय करायचंय, अगदी मी थोडीशी डाळ साईडला ठेवली। तर इथं मी 2 चमचे डाळ साईडला ठेवली होती। तर यात आता हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आपल्याला, लसूण, जिरे घालायचे आणि कोथिंबीर घालायची, ओवा घालायचा आहे आणि दळून घ्यायचे आपल्याला। तर अगदी व्यवस्थित मी इथं मसाला दळून घेतलाय। तर मी सांगायची विसरले, इथं मी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला। राखून करून आल्याचा तुकडा घ्या अर्धा इंच। आता हे मिश्रण आपल्याला यात मिक्स करायचंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि हे मुगाचे वडे ना खायला इतके चविष्ट लागतात, फारच छान लागतात खायला। आता यात आपल्याला काय करायचंय, का रवा घालायचा आहे। तर अर्धी वाटी रवा घेतलाय, तर आपल्याला इथं रवा घालायचा आहे। त्यानंतर तांदळाचं पीठ घालायचंय। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचंय, म्हणजे काय होईल की रवा छान असा फुलून येईल आणि त्यानंतर आपण वडे तयार करू। तर आपलं मिश्रण छान असं भिजतंय तोपर्यंत चटणी तयार करू। तर चटणी बनवण्यासाठी इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले, तुम्ही ओलं नारळ घेतलं तरी चालेल। आलं घ्यायचे, अर्धा इंच आलं घ्यायचे, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आणि इथे मी हा शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलाय। शेंगदाणे भाजून आणि दळून ठेवलेले होते मी, तर तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता, पण माझ्याकडे भाजलेला शेंगदाण्याचा कूट होता, तर मी इथं शेंगदाण्याचा कूट वापरते बारीक दळलेला। आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर चटणी व्यवस्थित दळून घेतली। आता आपल्याला याला वरनं फोडणी घालायची आहे। तर फोडणीसाठी मी तेल गरम होत ठेवलंय। तर तेल मी अगदी व्यवस्थित गरम करून घेतलं। तर इथे आपल्याला
मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. चटणी आपली तयार झाली. आता आपण लगेच वडे बनवून घेऊया. तर आपलं वड्याचं बॅटर आहे छान असं भिजले. हे इथं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे. त्यानंतर आपला खायचा सोडा असतो ना, तर खायचा सोडा घालायचा आहे. अगदी थोडासा घालायचा आहे, जास्त प्रमाणात नाही. हे बघा, अगदी थोडासा. त्यामुळे काय होईल का, वडे आतून अगदी सॉफ्ट होतील आणि बाहेरून क्रंची. तर जास्त प्रमाणात नाही घालायचं, नाही तर काय होईल, जास्त तेलकट वडे होतात. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता आपल्याला वडे तयार करायचे. तर त्यासाठी घरातली आपली कुठली एक वाटी घ्यायची आहे अशी, आणि त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. असं पाणी लावून घेतलं आहे मी. आणि हे बॅटर जे आहे ते यावर घालायचं. असं साईडने थापून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मध्ये असं अशा पद्धतीने मध्ये होल पाडायचे आणि अलगद आपल्याला तेलामध्ये सोडायचे. तर तेल आपल्याला अगदी कडकडीत तापून घ्यायचे. तर अगदी हळूच असं आपल्याला वडा सोडायचं आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे दुसरा वडा. तर थोडंसं मी इथं गॅस कमी करते. अगदी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे, छान असे कुरकुरीत होईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत. बघू शकता तुम्ही, कलर अगदी छान असा आलाय वड्यांना. तर अगदी दोन्ही साईडनी बघ छान असा कलर आलाय. काढून घ्यायचे आपल्याला वडे. तर बटर पेपर घ्यायचा आहे प्लेटमध्ये आणि असे वडे काढून घ्यायचे. तर ह्याच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करू. तर भरपूर असे आपले डाळीचे वडे तयार झाले. तर एक वाटीमध्ये बघू शकता, तर एक वाटी मी मुगाची डाळ घेतली होती, अर्धी वाटी मी रवा घेतला आणि 2 ते 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं होतं. तर बघू शकता अगदी छान असे आपले वडे तयार झाले, एकदम कुरकुरीत. आतून सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत. तर अगदी कुरकुरीत असे आपले मुगाच्या डाळीचे वडे तयार झाले. अगदी सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.